पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण हे आता थंडीसुद्धा गरम होताना दिसतंय. जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर मी आता पर्वती भागामध्ये आहे. या ठिकाणी संपूर्ण प्रचाराची ही जी रणधुमाळी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 28 मधला हा जो वार्ड आहे या ठिकाणी शिवसेनेचा जिथे प्रचार सुरू दिसतोय, तर दुसरीकडे तुम्हाला तिथे राष्ट्रवादीचे हा जो प्रचार आहे तो पाहायला मिळतोय. आणि याद्वारे नागरिकांना ते आपला जाहीरनामा, आपला वचननामा हा पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. एकीकडे इथल्या समस्यांच्या बाबतीतला पाढा वाचला जातोय, तर दुसरीकडे जे सत्ताधारी यापूर्वी होते किंवा आता सध्या आहेत ते कशा प्रकारे आम्ही विकास केला याबाबत सांगताना दिसत आहेत. मात्र आपण जर पाहिलं तर एकूणच जे चित्र आहे ते ह्या पुणे महानगरपालिकेमध्ये ते आपल्याला मतदारांच्या मनातलं खरं तर पाहायला मिळतं. तुम्ही या प्रभागातल्या आहात का? या प्रभागातल्या आहात का? इथे काय आहे सध्या वातावरण आहे, काय परिस्थिती आहे, कोणते उमेदवार उभे आहेत आणि कोणत्या पक्षाचा अजेंडा तुम्हाला आवडतोय? हा? बंद बोल ना. तुम्ही इथे पाहिलं आता हे कोणाचा प्रचार चालू आहे, तुमच्या कानावर काय पडते? गडी घड्याळ. अच्छा, तुम्ही घड्याळाला मतदान करणार आहात? करणार आहात का मतदान? हा. ठीक आहे. काही लोक बोलायला उत्सुक असतात नसतात. दादा, हा कोणता प्रभाग आहे तुमचा आणि इथे काय परिस्थिती आहे? 28. अच्छा, इथे काय परिस्थिती आहे, काय वाटतं, लोकांच्या काही समस्या आहेत का? समस्या भरपूर आहे, पण ज्याच्या त्यांच्याकडे ते सांगतात समस्या आणि त्यांचे ते पूर्ण करतात. अच्छा, म्हणजे आता विकास झालाय असे म्हणायचे का? हो, विकासच आहे. काय काय झालंय इथे, म्हणजे काय योजना सुधारणा काय झाल्या? आले रोड झाले, नळांना पाणी आले टायमाला, सगळं वगैरे व्यवस्थित आहे. बाकी काय नाही, ट्रॉफिक वगैरे सगळं इथं हँडल होतंय. अच्छा, आता इथे तुम्हाला काय वाटतं या प्रभागामध्ये कोणत्या पक्षाचा जास्त जोर आहे? जोर तर सगळ्यात पक्षाचं तसं काय सांगू नाही शकत आम्ही. मतदार म्हणून तुम्ही मात्र संतुष्ट आहात हो कामावर? हो. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की इथे कामाच्या बाबतीतला संतुष्ट असणारा मतदार सुद्धा आपल्याला दिसतोय. खरं तर या ज्या समस्या आहेत, आपल्यासोबत काही युवक वर्ग सुद्धा आहे. हॅलो, आपण कोणत्या इथे आहात तुम्ही आता, म्हणजे बाहेरून आला आहात की इथे आत राहणार आहे? पुण्याचेच आहोत आम्ही सगळे. कुठे? पुण्याचेच आहोत. अच्छा, काय आता हे निवडणूक चालली आहे, युवक म्हणून काय सांगशील तुम्ही? निवडणुकीबद्दल म्हणजे काय वाटतं तुला, कारण हा सुद्धा आपला एक संविधानाचा भाग आहे, तू युवक आहेस, उद्या मतदान करणार आहेस, काय तुला वाटतं या सगळ्या निवडणुकांमध्ये? It's very interesting. I think as youth we should be more involved in understanding what all of this is because हे eventually आमच्या लाईफ्सला इम्पॅक्ट करणार आहे हे सगळे रिझल्ट्स. त्यामुळे व्हॉट डू यू थिंक अबाउट ॲज अ मतलब यंगर पीपल, हाऊ डू थिंक अबाउट दिस ऑल इलेक्शन्स, अबाउट द म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुणे इलेक्शन रिलेटेड? ओके, तुला काय बोलता येईल का हे इलेक्शन बद्दल? सध्या चालू आहे, आपण ऐकतोय सगळं कानावर पडतं. नॉट रिअली. रिसेंटली आता काय चालू आहे ते म्हणजे अपडेट्स नाही आहेत. तर युवक जे आहेत ते खरं तर या बाबतीत बोलायला हवे. मात्र ताई, हे काय चाललंय, हे ऐकताय तुम्ही? मतदानाचं ऐकतो. मतदानाचं काय वाटतंय तुम्हाला, कुणाला मतदान करायला पाहिजे? खरंच कुणी कामं केलीत का समस्या आहे काही? आता मला तेवढं काय नाही समजत. हा करते ते काम होते. कामं करतात. हा. तुमच्याकडे काम करणारे लोक दिसत आहेत का, हे रस्ते, वाहतूक काय? आता ते सरकारला कळायला पाहिजे. आपण काय आहे तेवढं आपलं रस्ता, पायऱ्या, घरदार समजा नीट करून द्यायचे ती फक्त. हा. पण आता हे रोडाचे काम ते त्यांच्या हातात आहे. मग खड्डे आहेत रोडला, हा? खड्डे आहेत रोडला. हा, खड्डे आहेत पण मग म्हणतो काय मग आपल्याकडे मत घेते पण त्यांना कळायला पाहिजे आपला रस्ता व्यवस्थित करायला, समजा जागेला हे करायचं. आता याच्यामध्ये जे काही खड्ड्याची समस्या आहे, पावसाळ्यात पाणी तुंबतं, ह्या समस्या तुम्ही सांगता का तुमच्या प्रतिनिधी? हो, सांगतो ना आम्ही. सरकारात जे मत यायला त्यांना म्हणतो रस्ता नीट करा, हे करा, तुम्ही लक्ष द्या. मग आपण करायचं मत त्यांना. आता मतदान मागायला येतात, काय म्हणतात ते? आम्हाला द्या म्हणते ते. आता आपली मनाची मर्जी, कुणाला द्यायचं कुणाला नाही ते आहे ना. खरं तर मतदाराचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये, कुणाला मतदान करायचं. त्याच्यामुळे खरं तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते कुणाला मतदान करतील हे नंतर ठरवलं जाईल.
मात्र आपण जर पाहिलं तर इथे अनेक लोक असतात जी इथे प्रभागामध्ये या पद्धतीने आता प्रचार कानावर पडत असताना, तुम्ही या प्रभागातले आहेत का? हो. इथं काय मतदान कशा पद्धतीने होईल, काय वाटते, काय समस्या आहे तिथे? आता सध्याला तर मी काय बोलू शकत नाही ताई असं. म्हणजे बोलल्यामुळे काय अडचणी येते? नाही ना, बोलल्यामुळे काय अडचण काही होऊ शकत नाही. मग आता तुम्ही मतदान करणारे, हा सगळा प्रचार पाहताय, काय वाटतंय? याच्यामुळे प्रचारामुळे लोकांना बी त्रास आहे. प्रचार तुम्ही एका साईडला करा, माझी इच्छा आहे. आता प्रचार जरी आता हा आलाय बरोबर, आता मागं ट्रॉफिक जाम होते लोकांच्या शाळा, म्हणजे जास्त करून गरजू शाळे मुलांचे आहेत. तुम्ही ज्या प्रचार करायचा तुम्ही एका साईडला करा, कारण की लोकांना आता प्रत्येक वेळेस शाळेत जायचं म्हणजे की लोकांना आपल्या मुलांना लेटच होतं टायमिंगनुसार. निश्चित वाहतुकीची कोंडी हा इथला प्रश्नच आहे आणि या प्रचारामुळे अजूनच कोंडी होते असं म्हणतात. होणारच होतेच ना, प्रचारामुळे तर कोंडी होतेच. इथं अजून काय समस्या आहे तुमच्या भागात? एवढे काही जास्त काही बोलतेच नाही आपल्याला. तर अशा प्रकारे इथे जे काही प्रचार होतोय त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होती असं सांगितलं जात आहे. अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या आपल्याला इथे आसपास पाहायला मिळतात. हा जो प्रभाग आहे, या जो 28 नंबरचा प्रभाग आहे, याच्यामधलं हे सगळं जे चित्र आहे ते आपण पाहतोय. पर्वतीमधला हा भाग आहे आणि एकूणच जर आपण पाहिलं तर जे लोक आहेत ते काय बोलतात हे खरं तर आपण समजावून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळेच आपण इथल्या आता हा जो प्रचार आहे त्यामुळे जे काही ध्वनी प्रदूषण होतं तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आज जर आत्ता आपण पाहिलं तर मला बोलायला सुद्धा शक्य होत नाही. अशा पद्धतीची जी परिस्थिती आहे ती आपल्याला पुण्याच्या गल्लीबोळामध्ये पाहायला मिळते. एकूणच हे जे चित्र आहे ते आपण दाखवतो आहोत आणि पुण्याच्या रस्त्यांवर हा कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे याचं हे एक बोलकं दृश्य आहे. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सामान्य जी जनता आहे यांच्या बाबतीतला हा सगळा जो प्रश्न आहे तो आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय. आता आपल्यासोबत काही महिला देखील आहेत. आता इथं प्रचार चालू आहे ताई, काय वाटतं तुमच्या भागात काय चित्र आहे? काही बोलू शकत नाही, सॉरी. इथल्या काही समस्या आहेत काय? नाही, प्रॉब्लेम तर काहीच नाहीये. हा. सगळे व्यवस्थित आहेत, छान आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. हाय. तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित आहे असे बोलणारे मतदार देखील भेटतात. हे विशेष आहे आपल्याला, कारण इथल्या समस्या सातत्याने सांगितल्या जातात. जर इकडे पाहिलं तर अशा पद्धतीने ही जी कचऱ्याची समस्या आहे, म्हणजे हे पर्वती भागातलं चित्र आहे. इथं जर आपण पाहिलं तर ही जी समस्या आहे ही सगळ्या पुण्यामध्ये, म्हणजे जिथे जिथे नदी नाले आहेत त्या ठिकाणची ही समस्या आपण पाहतो आहोत. आणि पर्वती भागातलं हे चित्र आहे ज्या ठिकाणून कॅनॉल वाहतोय. इथे ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती आहे, कचऱ्याची समस्या, त्याच्यानंतर वाहतुकीची समस्या, ध्वनी प्रदूषण तर आता या प्रचारामुळे अधिकच वाढलेलं आहे. मात्र AQI म्हणजे जे काही वायू प्रदूषण होतंय ते अतिशय प्रचंड आहे. आणि एकूणच आपण जर परिस्थिती पाहिली तर इथे आपल्याला ही जी चित्र आहे हे बरंच काही बोलकं आहे. आणि पुण्यामधले जे काही नागरिक आहेत ते सातत्याने यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर लोक देखील इथे ज्या पद्धतीने सांगतायत की काही समस्या नाही, तर कदाचित त्यांना याविषयी भीती देखील असू शकते की आम्हाला या बाबतीत बोललं तर काही अडचणी होतील. हे कुठे आहे, आपण आता कोणता भाग आहे? हा जेवण इथं काय आता समस्या किंवा काय वाटते तुम्हाला? इथं सगळा विकास झालाय? झालं आता काय काय वाटतं काय काय होतं काय माहिती आता कसं कसं होतं विकास झालाय? काय झालं काय काय झालेलं आहे इथं काम? काय झालं कामं झाले रोड झाले हे झाले सगळं झालं इथं रोडाची कामं झाले बरं. सगळं झालं सगळं ओके झाले. पहिले रोड नव्हती काय नव्हती रोड झाली सगळी झाली इथं. अच्छा, ही कामं कोणी केली काय? हे गणे पाटील केली गणे पाटील. म्हणजे आता ह्या भागामध्ये समस्या काही उरल्यात असं वाटतंय तुम्हाला? कुठल्यात तर काही वाटत नाही मला काय आता काय नाही आता काय तर ह्या खरं तर ज्या काही समस्या आहेत त्यांच्या बाबतीत लोक काय बोलतील हे आपण जाणून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत, हे इथं काही समस्या आहेत का? काय रस्ता पाणी काय सध्या? सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आहे. अच्छा मावशी, तुम्ही किती वर्षापासून मतदान करताय? बरेच वर्ष झाले. बरेच वर्ष. पाहताय हे आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, इथं प्रचार सुरू आहे, काय सांगतात हे तुम्हाला? काहीच नाही सांगत. काहीच नाही सांगत. हे सगळा प्रचार चालू आहे, कानावर ऐकायला येतो तुमच्या. हा येत इथलं काही समस्या किंवा विकास झालाय काय वाटतं? नाही, काय नाही वाटत. लक्ष देत नाही तर कशाला काय वाटत. म्हणजे तुम्ही उदासीन झालात, लक्ष देत नाही. नाही लक्ष देत. तुमच्याकडे कोणी लक्ष देत नाही. नाही. ही जी भावना आहे ना ही बोलकी आहे. कारण खरं तर काही जणांना बोलता येतं
मात्र अनेकांना बोलण्याच्या बाबतीत ज्या काही समस्या निर्माण होतात, कारण शेवटी इथे राहायचं असतं, इथलेच उमेदवार असतात, पुन्हा आपण बोलल्यानंतर काही आपल्याला समस्या निर्माण होतील, अशा भीतीतून देखील अनेक जण बोलायला तयार होत नाही. मात्र हा जो परिसर आहे हा थोडासा मध्यमवर्गीय परिसर आहे. खरं तर पुण्यामध्ये जे काही उच्चवर्णीय लोक किंवा मध्यमवर्गीय असे सगळे वेगवेगळे जे काही प्रभागातली लोकं आहेत, ती या सगळ्या समस्यांबाबतीत जेव्हा बोलतील तेव्हा खऱ्या अर्थाने पुण्याचं चित्र स्पष्ट होईल. मात्र अनेक जण हे बोलत नाहीत. मावशी, इथे काय कसं आहे निवडणुकीचं, हे काय चाललंय, समस्या विकास काय येतं? अशा पद्धतीने बोलता येत नाही असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. अशी जी परिस्थिती आहे ती आपल्याला इथल्या पुण्याच्या रस्त्यांवर दिसते. खरं तर हे जे काही नागरिक आहेत, काय आता इथं परिस्थिती आहे, काय समस्या आहेत किंवा विकास झालाय, काय वाटतं? नाही, इथं विकास आणि का भकात झालाय सर्व, आणि का घाण कचरा तसंच पडलेला आहे, आणि का महानपालिका बरोबर काम करत नाही. आणि नगरसेवक इथं मागं 6 होते आणि का त्यातमध्ये तिघच काम करतात, तिघं काम करत नाही. ते फक्त मतदानापुरता येतात आणि पळून जातात. 78 वार्डमध्ये आमचे जवळजवळ 10 म्हातारे पडलेले आहेत, त्यांचे गायाचे गुडघ्याचे फ्रॅक्चर झालेले आहेत. मी वायजी शिंदे माजी सैनिक संघाचा अध्यक्ष बोलतो. आणि का हे तर आणि का चांगले लोक जवळजवळ हे 4 गटाचे वेगळे 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 सर्व निवडून आलेले आहेत. आणि का ह्या वेळेला जरा इथं काँग्रेस आलं आणि उद्धव गट आलं तर मोठ्या प्रमाणात विकास व्हायचा संभव आहे. आणि मात्र काय तुम्ही जी समस्या सांगितली, मात्र 8-9 वर्षांनी आता ही निवडणूक होते, मध्यंतरी तर आयुक्त होते, मात्र ही समस्या बदलेल असं वाटतंय तुम्हाला, किंवा आयुक्त होते तेव्हा काही विकास झालाय? आयुक्त होते, आयुक्त बी काय कम करू शकल नाही. का म्हणजे इथं 5 लाख जनसंख्या आहे आणि जवळजवळ इथं 2-2.5 लाख घरं आहेत. आणि काय इथं गरीब वर्ग जास्त आहे, त्याचा कचरा जास्त पडतं इथं. आणि का विकास सर्व पक्षाला वेगळं वेगळं मतदान मिळालं आणि चांगले लोक, हुशार लोक निवडून आले तर काम व्हायचं संभव आहे. नुसतं पैसेवालेच हे करतील याची काय गॅरंटी नाही. आता अशा प्रकारे आपण पाहतो आहोत की, बोला. हे बघा, हा ना, मी स्वतः तिथे, आम्ही गल्ली नंबर 78 मध्ये राहतो. माझं नाव सुनीता यल्लप्पा शिंदे आहे. मी स्वतः तिथं पडले. आज 2 महिने झाले माझा पाय सुजलेला, उतरायला झाले, चालायला येत नाही, काय नाही येत. तिथं माणसानं वर रस्ता तरी नीट करायचा की जेणेकरून माणसाला यायचं. मी 2 वेळा पडले, हे सुद्धा 1 वेळा पडलेत. म्हाताऱ्या लोकांचं येणं जाणं किती मुश्किल आहे सांगा. असल्यापासून अर्ज देतोय, मुरलीधर मोहोळ साहेबांना दिलोय, खासदार असल्यावर दिलोय, आणि का आमदारबाई मिसाळबाईंना भेटलोय, बोललोय, त्यांना पत्र दिलंय. आणि का कोणी लक्ष देत नाही, फक्त हे मतदान पुरतं आहे. कचरा सुद्धा कोण उचलायला येत नाही. आम्ही रस्ता जातो, सगळीकडे थुकलेले असतात, कचरा टाकले सगळं तिथंच असतं. आमच्या बाजूला कचरा टाकायचे नुसतं तेवढी मोठी जागा केले ना, तिथे कचऱ्याचा डबा ठेवतात ना. काय कचऱ्याचा डबा ठेवला तर तुम्हाला सुद्धा सोयीस्कर पडेल ना. कचरा डब्यात टाकले तसंच पिशवीत घालून घेऊ शकता. लोक असे जागा रिकामी नेऊन पिशव्या तिथे फेकून देतात. त्याच आहे, त्याच्यामुळे मच्छर डास दुनियाचं होत्याचं समजलं का. अगदी ह्या खऱ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत, कारण त्यांनी आता प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. आणि ह्या ज्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत, तुम्ही इथलेच आहात का? काय इथे परिस्थिती आहे, काय विकास झालाय किंवा काय? भरपूर विकास झालाय. काय विकास झालाय? पहिले पोलीस चौकी नव्हती, पोलीस चौकी आली, रोड नव्हता, रोड आला. भाऊनी भरपूर विकास केलाय. माणसांना माणसं बोलते ते, कारण इथं दिसताना दिसतंय. अच्छा, म्हणजे इथं विकास झालाय असं? विकास झालाय. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की विकास झालाय. आता जसं रस्त्यात थांबून त्यांनी खरं तर त्यांची एक महत्त्वाची समस्या सांगितली, कारण ते ज्या पद्धतीने याच्यामध्ये जखमी झाले रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे, अशी सगळी परिस्थिती या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आजी, आता यांनी सांगितलं रस्त्यामध्ये ते पडले. माझा प्रॉब्लेम इथून आम्हाला वरपर्यंत जायला रिक्षा करायची म्हणलं तर 30 आणि 35 रुपये घेतात रिक्षावाले. असं जेणेकरून असं रिक्षावाले शहरमध्ये करायला पाहिजे की 2-2, 4-4 घेऊन 10-10 रुपयेमध्ये त्यांना सोयीस्कर जायला. मला कालच होतं, मी 1 तास इथे थांबले. माझा कमरेचा आणि मानेचा प्रॉब्लेम असतो. रिक्षावाले यायला तयार नसतात. 100 रिक्षावाल्याला हात केला तरी इथे एवढ्या लोक कोण येणार. आलं तरी काल तरी एक रिक्षावाला म्हणाला, येता कशाला तुम्ही पुण्यामध्ये? अहो म्हणलं का पुण्यात तुम्ही खरेदी केलाय का? म्हणलं हा, पुण्यात यांनी खरेदी केलाय का? म्हाताऱ्या माणसांना करायला पाहिजे ना. चला बाबा तुमच्याकडे नाच पैसे, मी आज तर देऊन सोडतो. मी त्याच रस्त्याने चाललो. आगाऊपणा, फालतूपणा वाढलेला आहे. हे कमी होण्यासाठी एकच पॉलिटिशियन हे होत नाही. आणि काय गल्ली गल्लीमध्ये एकदा 2दा 3दा मुलांना आणि महिलांना समुपदेशन होऊन ट्रेनिंग देऊन त्यांना सीधा वटणीवर आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पुण्यामधली गुंडगर्दी तवा कमी होईल. असं कोणी कुणाला ऐकणार नाही. सर्व एकमेकाच्या वर चढ झालेले आहेत. लहान मुलांना शाळेला जाताना तो पोरं आणि का उद्धट होत आहेत.
मुलं मुली उद्धट होत आहेत. सर्व झोपडपडीत पुण्यामध्ये हे प्रमाण वाढलेलं आहे. याचं कमी करण्यासाठी पोलीस कमिशनर आणि पोलीस आयुक्त आणि हे काय म्हणतात जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेचे आयुक्त आणि गल्लोगल्ली समुपदेशन शिक्षकाची आणि ह्या विद्यार्थ्यांची महिलांची वेगळे वेगळे मेळावे घेऊन ह्यातमध्ये त्यांनी समुपदेशन करून टिकवावं, नाहीतर अन्यथा देशाची वाटोळ होऊन मोठ्या प्रमाणात युद्ध लागण्याचा संभव आहे. अशा प्रकारे त्यांनी जी काही समस्या निश्चित तर अशा प्रकारे ह्या ज्या काही समस्या आहे त्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून जो प्रश्न मांडला जातोय, जे काही गुंडांना अभय दिलं जाते, त्यांना तिकीट दिलं गेलेलं आहे, असे काही पक्षांवर आरोप होत आहेत, काही नेत्यांवर आरोप होत आहेत. हीच गोष्ट आता सामान्य नागरिक जेव्हा बोलून दाखवतात तेव्हा निश्चित आपल्याला याची भीषणता कळते. आपल्याला जर असं पाहिलं तर हा जो परिसर आहे, हा सगळा इथला परिसर आपण पुण्यामधला हा पर्वती भागातला परिसर आहे आणि इथल्या ह्या सगळ्या समस्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन तिथल्या नागरिकांची काय मतं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अविनाश पवार, NDT मराठी, पुणे.